शेतात काम करत असताना महिलेवर बिबट्याचा हल्ला, गंभीर जखमी. बोरचक परिसरात भीतीचे वातावरण. नवापूर तालुक्यातील वागदे बोरचक शिवारात रविवारी सकाळी बिबट्याने एका महिलेवर अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. शेतात काम करत असताना झालेल्या हल्ल्यात अजमीरा रमेश गावित वय 40 राहणार बोरचक या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सुमारे सकाळी 10 ते 10:30 दरम्यान अजमीरा गावी त्या वागदे बोरचक शिवारातील आपल्या शेतात काम करीत होत्या. यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने त्यांना पकडल्याने त्या घाबरून जोरात आरडाओरड करू लागल्या. महिलेचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी आणि नातेवाईक तातडीने घटनास्थळी धावून आले. लोकांची चाहूल लागताच बिबट्या जंगलाच्या दिशेने पसार झाला. या हल्ल्यात अजमीरा गावी त्यांच्या डोक्याला, कानाजवळ तसेच गळ्याजवळ गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी व शेतकऱ्यांनी जखमी महिलेला तातडीने खांडवारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे बोरचक, वागदे आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सध्या शेतीच्या कामांना सुरुवात झाल्याने शेतकरी रोज शेतात जात आहेत. अशावेळी बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतात काम करण्यासाठी कसे जावे असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. वन विभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून बिबट्याचा शोध घ्यावा, परिसरात पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. माझी आई शेतावर गेली होती आणि अजमीरा रमेश गावी शेतावर गेली होती आणि वाघाने हमला करून घेतला. राजेश वडील आहे बोरचक आहे आणि आम आंदोलन घेले तमा हालिले दिसतंय ते अति आवाज मारे हातल्या घेणे अति 3.5 नाटलं आपल्या माथाच्या दवाखान्यामध्ये आलं. बिबट्या तो वाघ दौड़ी आलो ने मां पेस खुदी पड़लो ने आयकून पड़ी गई. संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, खांडबारा.